लाडकी बहीण लाडका भाऊ सरकारला दिसतोय, पण शेतकरी लाडका का होत नाही? जय जवान जय किसान, प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या भूमिकेच्या बाजूने सरकार असणार. आझाद मैदानामध्ये त्यांना आंदोलन करायची वेळ येते. यासाठी आझाद मैदानामध्ये एक शेतकरी आपले न्याय मागत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, त्यांची मागणी काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाने 1965 साली मौजे दस्तापूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे भूमिहीन शेतमजूर या योजनेअंतर्गत ज्या लोकांना स्वतःची जागा शेत घर नाही अशा लोकांसाठी घरकुल बांधून देण्याचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमासाठी गट क्रमांक 98 मधील 25 आर जमीन ही शासनाने संपादित खरेदी केलेली जमीन असून त्या जमिनीची जाणीवपूर्वक काही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन जी शासनाने जमीन ॲक्वायर केली होती ती जमीन सातबाऱ्याला नोंद न करता 1965 पासून 2022 पर्यंत असेच ठेवण्यात आली होती. परंतु ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर, लोहारा तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून संबंधित महसूल विभागाच्या अधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, मंत्रालय असतील, इथे येऊन आम्ही भेट देऊन आमच्या समस्या यांच्यापर्यंत सांगितल्यानंतर यांनी एक आदेश काढला तहसीलदार साहेबांच्या नावाने की सदरील सातबाऱ्यावरची 25 आर जमीन ही महाराष्ट्र शासनाची असून ती जमीन कमी करून घेण्यात यावा असा आदेश काढल्यामुळे 2022 ला तहसीलदार लोहारा यांच्या आदेशाने जमीन कमी झाली. परंतु संबंधित कमी झालेली जमीन ग्रामपंचायतला नोंद न करता असंच ठेवण्यात आली होती. त्यामुळं संबंधित शेतकरी हा आमचे 25 कुटुंब तिथून उद्ध्वस्त करून काढण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे आम्ही शासनाला मोजणी भरून परत तिथं शासकीय मोजणी आणली. मोजणी होऊन आम्हाला हद्दी खुणा निश्चित करून दाखवण्यात आल्या. त्याचा मोजणीचा नकाशा देण्यात आला. तो नकाशा, अहवाल, सातबारा ह्या सगळ्या बाबी आम्ही माननीय तहसीलदार साहेबाकडे दिल्या, BDO साहेबाकडे दिल्या आणि ही सदरील जी 25 गुंठे जमीन शासनाने खरेदी केलेली आहे भूमिहीन शेतमजूर या योजनेसाठी, ही 25 गुंठे जमीन तुम्ही ग्रामपंचायतला नोंद करून घ्या असं आम्ही सांगण्यात आलं होतं. परंतु संबंधित ग्रामपंचायतनं फक्त 17 गुंठ्याची नोंद करून घेतलेली आहे. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्रव्यवहार केला. आम्हाला तिथे न्याय मिळत नाही म्हणून आम्ही माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना समक्ष भेटून आम्ही आमचं निवेदन दिलं होतं की आम्ही 20 तारखेला 20/5/2026 ला या संदर्भात आम्ही उपोषण करणार आहोत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. अद्याप आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. परंतु आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना सांगितलेलं आहे जी ग्रामपंचायतनं 17 गुंठ्याची नोंद केलेली आहे, मग 8 गुंठे गेली कुठं याची खचून चौकशी करण्यात यावी आणि भूमिहीन शेतमजुरावर जो झालेला अन्याय आहे तो अन्याय दूर करावा आणि ज्या वास्तव्यात असलेल्या तिथल्या भूमिहीन शेतमजुरांना त्यांचा सर्वे करून शासनानं अद्याप त्यांना मालकी हक्क प्रमाणपत्र दिलेलं नाही, परंतु त्यांच्या ग्रामपंचायतीला नोंदी करून 8चा उतारा देण्यात आलेला आहे, तर त्यांना कबाला सुद्धा देण्यात यावा आणि जो शेतकरी आमची 8 गुंठे जमीन खसून खातोय गेल्या 40 वर्षापासून त्याचा मोबदला आम्हाला त्या शेतकऱ्याकडून वसूल करून द्यावा, व्याजासहित वसूल करून द्यावा. अन्यथा आम्ही आज शांततेच्या मार्गाने आझाद मैदानावर आंदोलन करतोय. याचा उद्रेक आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय सोडणार नाही. कारण शासनाच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन आतापर्यंत त्या सातबाऱ्याहून जमीन कमी केली नव्हती. आम्हाला मोर्चे आंदोलन करण्याची वेळ या शासनानं आणलेली आहे. तर महसूल मंत्री साहेबांनी वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला तातडीने न्याय द्यावा अशी विनंती करतो. क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय लहुजी. इथे काही महिला पण आलेल्या आहेत भर उन्हामध्ये गावावरती येऊन सरकारकडे न्याय मागण्यासाठी. त्यांच्या काय आपण प्रतिक्रिया घेत आहोत. सर, आम्ही 2 दिवस झाले इथं बसलेलो आहोत, तरी पण शासन आमच्याकडे दुर्लक्षच करतोय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि याला सर्वस्व जबाबदार फक्त प्रशासन असेल. सरकारने यांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करतील, वेळप्रसंगी आत्मदहन पण करतील. त्यामुळे सरकारने यांच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करावा. रमेश अवताडे, आझाद मैदान, कॅमेरा पर्सन श्रीश वानखडे.